आपण या ठिकाणी हे जे गजानन महाराज दिंडी सोहळा या ठिकाणी सर्व भाविक भक्त आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मी या ठिकाणी या आजीची या ठिकाणी आपण हे जे माऊली आहेत, माऊली कुठून आलेत तुम्ही? कुठून आले? बरं, नाव काय तुमचं? हा, शोभा आजी सोबत आपण या ठिकाणी आता बोलतोय। किती वर्षापासून तुम्ही पायी वारी करताय? तिसरी वारी आहे। बर, कसं काय अनुभव आला तुम्हाला, कसं वाटते? बर, कधी कधी निघाले तुम्ही तिथून? 5 वाजता निघाले। बर, तुमचं नाव काय? गणेश, कधी निघाले? 5 वाजता। बर, मध्ये आणखी काही स्टॉल वगैरे लागलेले आहेत का अकोला याच्यावरून जिथून निघाले तिथून? हो का? बर, कसा अनुभव वाटतो तुम्हाला, काय वाटतंय? हे बघा, सर्व आपल्या या ठिकाणी खूप छान अनुभव या ठिकाणी आपण तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतोय। खूप भक्त मंडळी या ठिकाणून आपल्याला जाताना दिसते आणि मी या ठिकाणी आपल्या या युट्यूब चॅनलचे जे काही हे आहेत त्यांच्याशी मी या ठिकाणी बोलू इच्छितो। स्वप्नीलजी, जय गजानन। काय आता तुम्ही संध्याकाळपासून म्हणजे जवळपास 5 वाजतापासून या ठिकाणी आहात, काय अनुभव वाटतंय? किती लोक गेले असतील किंवा किती लोक दरवर्षी तुम्ही या ठिकाणी ते वारी पाहताय, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे प्रकट दिनानिमित्त आज इथं आम्ही सकाळी 12 वाजतापासून आलेलो आहे, तरी आज इथून पर्यंत अंदाजे 1 ते 1.5 लाख लोक गेले असतील इथून दर्शन म्हणजे पायी वारी करता अकोल्यावरून। आणि अकोला ते शेगाव जवळपास 30 ते 35 किलोमीटर अंतर आहे। आणि या ठिकाणी मुख्य सांगायचं झाल्यास या ठिकाणी ज्या काही गाड्या आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर सुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनानं बंद केलेल्या दिसत आहेत। कोणत्याच प्रकारची 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर तिकडून इकडे येताना दिसत नाहीये आणि खूप चांगली चोख व्यवस्था या ठिकाणी दिसते। आणि या ठिकाणी पुनश्च एकदा सांगू शकतो की हा जो स्टॉल आहे भगतपुरा पारस या ठिकाणच्या त्रिभुवनेश्वरी माता भगतपुरा पारस यांच्या वतीने हा स्टॉल झालेला आहे। आणि त्रिभुवनेश्वरी माता संस्थान भगतपुरा यांच्या वतीने मी पोलीस प्रशासनाचे हार्दिक अभिनंदन करतो। त्यांनी एकदम अशी चोख भूमिका आपल्या इथं पार पडलेली आहे। माऊली, आपण कुठून आलात? आम्ही जयपूर तालुका शेंगाव जिल्हा हिंगोलीवरून आलाय? केव्हा निघाले होते? आम्ही 2 वाजता दुपारी। किती लोक आहे तुम्ही? आमच्या गावातून 3 गाड्या येतात। मग आता निघाल्यानंतर तुम्ही आता केव्हा पोहोचणार आहे? सकाळी आम्ही 7 पर्यंत घरी पोहोचतो। घरी पोहोचणार आहे। काय अनुभव वाटला तुम्हाला? किती वर्षापासून तुम्ही वारी करताय? 3 वर्षापासून। 3 वर्षापासून करताय। माझा सोबत सर्व लोक तुमच्या सोबतच आहेत, तुमच्या गावचे? सोबत। काय या स्टॉल बद्दल काय सांगू शकाल की या ठिकाणी मुलांनी खूप उत्साह वाढवण्यासाठी त्यांना काय बोलाल तुम्ही त्यांच्यासोबत? खूप सेवा या लोकांची, त्याचे काय उपकार फेडणार लोकांना। धन्यवाद। जय गजानन, श्री गजानन।